एक धाव सुद्धा सक्सेसफुली पूर्ण केली. 40 गाठली तरी सुद्धा त्यांची रनिंग विकेट बघितलं आपण अगदी चित्याच्या चपळाईने आणि मथुरच्या वेगाने ती धाव कंप्लीट केली होती. योगेश आणि चिंतामणने गोलंदाज आहे 40+ मिस्टर वसंत भोईर. दुसरा सामना शिवांश इलेव्हनने टॉस जिंकला. फिल्डिंगचा निर्णय आणि बॅटिंगसाठी पीयूष इलेव्हन आलेला आहे. आमचे सन्माननीय दिगंबर पाटील यांच्याकडून बक्षीस. दोन्ही संघातील कोणी पण षटकार मारला तर प्रत्येकाला 200-200 रुपये प्रत्येक षटकारासाठी. क्या बात आहे. दिगंबरजी पाटील अगदी दानशूर व्यक्तिमत्व, गोड स्वभाव असलेले दिगंबरजी पाटील त्यांच्या माध्यमातून. आणि गौतम पाटील सुद्धा उतरले बघा ATM घेऊन. त्यांच्याकडून सुद्धा 200 रुपये म्हणजे प्रत्येक षटकाराला प्रत्येक खेळाडूसाठी 400 रुपीज. 200 फ्रॉम दिगंबर पाटील, 200 फ्रॉम गौतम पाटील. शिवांश इलेव्हनचे ज्ञानेश्वर पाटील साहेब नसल्यामुळे त्यांच्या शुभेच्छा आलेल्या आहेत की आपण चांगलं खेळावं. आणि सुंदर चौकार आलाय मैदानामध्ये. गुड शॉट, 4 रन्स, 4 रन. सर्वांचं स्वागत. पीयूष इलेव्हन विरुद्ध शिवांश इलेव्हन असे 2 संघ खेळतायत, ज्यामध्ये सचिन तुकाराम भोईर यांचा पीयूष इलेव्हन बॅटिंग करतोय आणि शिवांश इलेव्हनचे आमचे सन्माननीय ज्ञानेश्वरजी पाटील येतीलच. त्यांच्या शुभेच्छा आलेल्या आहेत शिवांसाठी. हा टॉस केलाय आणि उडवलाय. स्क्रॅप द विकेट, स्वीप शॉट, 4 रन्स, व्हेरी गुड, 4 रन. वा, पुराणा चावल तलवार जुनी आहे परंतु धार बघा किती कायम आहे अजून. बॅटमध्ये धार आहे, बदला इथं सुंदर आहे, फूट वर्किंग छान आहे, गॅपशॉट सिलेक्शन उत्तम आहे आणि बघा टायमिंग सुद्धा लाजबाब. रिप्ले पाहू शकता फटक्यामध्ये अगदी दमदार बेमिसाल टायमिंग होतं. योगेश यांच्या बॅटमधून लागोपाठचे 2 चौकार. धावसंख्या 10 वरती. चौकारांची हॅट्रिक करतील का? पुन्हा सज्ज झाले आहेत योगेश. रिवर्सचा पवित्रा, ओ माय गॉड, वा काय डेअरिंग आहे बघा. बॅट अक्षरशः फिरवत आहेत रागाने की मी फटका चुकवला. रिवर्सचा पवित्रा होता त्यांचा. अगदी जान हथेली पे लेके बल्ला हाथ में लेके आ गए मैदान में मिस्टर योगेश. सोबतीला चिंतामण. धावसंख्या 11 वर. गौतम पाटील, दिगंबर पाटील यांच्याकडून षटकारासाठी प्रत्येक तुम्हाला 400 रुपये मिळतील. 200-200. हा फ्लाईटचा प्रयत्न होता, दिशा दिली, बॅटचा फेस ओव्हर केला. दोन्ही गाड्या एकाच रुळावरती. अपघाताची शक्यता. अपघात झालेला आहे. फलंदाज बाद चिंतामण. बॅक टू द पॅव्हिलियन. एकमेकांना कॉल देण्यामध्ये थोडंसं बिघाड झाला. एस नो वेटचे कॉल दिले पाहिजेत. धाव घेण्यासाठी फार महत्त्वाचं असतं कम्युनिकेशन. गॅप जर पडला तर बऱ्याचशा दुर्घटना घडतात. आणि ती दुर्घटना घडली गॅप न दिल्यामुळे, कम्युनिकेशन न केल्यामुळे. वसंत नावाचं षटक आपण हाताळल्यानं बघितलं. वसंत भोईर यांचं पहिले षटक समाप्त झालं. धावसंख्या 1 बाद 11 वर. दुसरा सामना इथे सुरू झालाय. तब्बल 12 संघ या ठिकाणी ह्या लीगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील, ज्यामध्ये पहिला सामना अगदी मस्त पद्धतीने जय पारधी बाबा संघाने जिंकला. मायुलियन संघाला माविश व्हावं लागलं. अगदी माविश झाला तो संघ, ज्यांना पहिलाच इथे पराभव पचवणं गरजेचं आहे. तिसरा सामना असेल महाकाल इलेव्हन विरुद्ध जय हनुमान. या सामन्यासाठी संघ आपण तयार ठेवा. महाकाल इलेव्हन जय हनुमान म्हणजेच आमचे महाकालचे महेश राघो माळी यांचा संघ आणि जय हनुमान संघ आहे तो म्हणजे तुषार गोपीनाथ भोईर यांचा. पुढचा सामना. तर नवीन षटकासाठी तेजस भोईर सज्ज झालाय. पंचाच्या भूमिकेमध्ये परेश महाजन, स्क्रिलेक पंच आणि गोकुल पाटील सर, सॉरी मेन पंच या षटकामध्ये परेश महाजन आहेत आणि स्क्रिलेक पंच गोकुल पाटील, भादवडचे सुपुत्र. मग ते लेदर क्रिकेट असो, टेनिस क्रिकेट असो, हे 4ही पंच दोन्ही फॉर्मॅटमध्ये उत्तम कामगिरी करतायत आणि अक्षरशः डे नाईट सुद्धा सतत करतायत. गेली 3 ते 4 महिने नॉनस्टॉप पंचगिरी करून सुद्धा अगदी त्यांनी पूर्णपणे स्वतःला राखलंय. अधिक सक्षम आहेत. चेंडू घेऊन चला गोलंदाज तेजस भोईर, जास्त वेळ घेऊ नका. धावा 11 झालेत पहिल्या षटकामध्ये. हो फास्टर वन आणि सर्वांना बीट केलं.
चेंडू गेला लॉंग स्टॉप कडे वेगाने 4 धावांसाठी. चेंडू बाहेर निघाला आणि बॅटच्या कडेला स्पर्श करून विकेट किपरच्या हातातून निसटला. फ्लाइंग स्लिपला भेटला नाही. तो गेला बाउंड्री लाईनच्या दिशेने 4 धावांसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 वर. 15 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. टीम आपण पाहू शकता बॅटिंग करणारी पीयूष 11. पुढचा चेंडू हा खूपच मोठी आपटी. बाउन्सर चा प्रयत्न अतिरिक्त झाला. परेश महाजन आणि गोकुळ पाटील सरांचा दोघांचा अगदी एकाच वेळेला 1 फॉर दी ओव्हरचा इशारा सुद्धा आणि वाईटचा सुद्धा इशारा झालेला आहे. अवंत धावने धावसंख्या 16 वर. 16. अतिरिक्त प्रयत्न केला, जोर दिला तेजस भोईरने. शोल्डरचा वापर केला पण तो प्रॉपरली करता आला नाहीये. स्क्वेअर मारा झाला. आता अचूक अचूक नियंत्रण. चेंडू स्क्वेअर कट केलेला आहे. बॅकफुटला गेला. 2 फिल्डर आणि बॉलची शर्यत आणि शर्यत जिंकली ती मथुर नावाच्या चेंडूने. 4 रन. भुईरांचा मोबाईल कोणी फोटो काढायला घेतलाय त्याने आणून द्यायचा आहे. मोबाईल तुम्ही घेऊन जाताना तुम्हाला फक्त फोटो काढायला दिला होता, कायमचा दिला नाहीये, तो रिटर्न करा. मैदानामध्ये चौकार आला. धावसंख्या 20 वर. मस्त पद्धतीने पदलालित्य दाखवलं बॅट्समनने. योगेश याने चौकारांची आतिषबाजी करतायत. पहिल्या षटकामध्ये सुद्धा 2 लागोपाठचे चौकार मारले होते. पद्धती छान आहे आणि सिलेक्शन सुद्धा शॉटचं सुंदर आहे. हा चेंडू खाली ठेवला परंतु दिशाहीन ठरतोय. आउट स्टंपच्या बाहेर, अगदी ऑफस्टिकच्या बाहेर हा चेंडू नियंत्रित हरवलं. बघा रिप्ले दाखवलं जातं. बरोबर निर्णय आहे परेश महाजन यांचा. खूपच पॉपिंग लाईनच्या बाहेर टप्पा पडून अजून चेंडू बाहेर वळला आणि विकेट किपरला प्रयत्न करावे लागले त्या ठिकाणी गॅदर करण्यासाठी. विकेट किपरच्या मागे जी लाल जी गाडी आहे ना तिचा प्रकाश पारत होतोय ती बाजूला करा. किपरच्या म्हणजे साईड स्क्रीनच्या बाजूला लाल गाडी जी आहे कार ती जरा बाजूला करा. तिचा लाईट सूर्यदेवतेचा लाईट जो परावर्तित होतो डायरेक्ट ग्राउंडमध्ये. प्लीज गाडीचे मालक चालक आपण ती गाडी जरा सरकवा. हो फुलर लाईनचा चेंडू पुण्याला टर्न केलाय. बॅटचं फेस ओपन करतात छान पद्धतीने योगेश. पण आता मात्र शॉर्ट थर्डमॅनला अगदी गलीच्या दिशेने शतशक तैनात 30 सर्कलमध्ये चेंडूला अडवला जातोय. त्या दरम्यान वेगाने धाव सुद्धा पूर्ण झाली. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 22 वर. पीयूष 11 संघाची धावसंख्या 1 गडी बाद झाला. चिंतामण नावाचा निलेश चोरगे आहेत योगेशांच्या सोबतीला. निलेश जुने अगदी खेळाडू आणि कॅप्टन आहेत या टीमचे. जय महाराष्ट्र धामणगाव संघाकडून अनेक ज्यांनी वर्ष दिली आपल्या संघासाठी. धामणगाव संघाला अगदी वेगाने उभारी दिली. त्यामध्ये सिंहाचा वाटा निलेश चोरगेचा. स्ट्राईक केला निलेश आणि निलेशच्या बॅट म्हणून सुसाट वेगाने ऑफ ड्राईव्ह कलात्मकता दाखवली निलेश चोरगेने. ब्रँडेड चौकार निलेश चोरगेच्या बॅटमधून. आणि चेंडूला येऊ दिला. हा फॉली घेतलं. गॅप शॉट सिलेक्शन सुंदर होतं. अगदी मिड ऑफ आणि कव्हरच्या मधून सुंदर पद्धतीने डीप एक्स्ट्रा कव्हर च्या दिशेने हा चौकार. धावसंख्या फुललेली आहे ती 26 वर. 12वा खेळाडू नाहीये बॅटिंग करणाऱ्या संघाचा म्हणजे पीयूष 11चा. म्हणजे आम्ही 2 धावांची पेनल्टी देतोय आणि ती दिली गेलेली आहे. आता येत आहेत परंतु आम्ही 2 धावांची पेनल्टी देतोय ती म्हणजे पीयूष 11ला. ती आम्ही नोंदीत करतोय बाजूला. ओके पुढचा चेंडू गोलंदाज तेजस भोईर उचललाय. काय टायमिंग आहे. निलेश भोईरचा कॉपी बुक स्टाईलचा नजारा पेश केलाय. निलेश चोरगे ब्रँडेड सिक्सर. बॅटचा फ्लो आणि ते टायमिंग तो नजारा. शॉर्ट आर्म जॅब हा फटका विराट कोहलीच्या नावाचा.
जो लगवला निलेश चोरगेने आणि पूर्णपणे या धाव फलकाला अगदी वेगाने फुलवतोय. धावसंख्या वेग प्राप्त करत असताना 32 वर जाऊन पोहोचले. दुसरं षटक अजून समाप्त झालं नाहीये. एक चेंडू शिल्लक, परंतु धावांचा आलेख 16च्या पार गेलाय. सरासरी 16 प्रत्येक षटकामध्ये ठोकणं साधी गोष्ट नाहीये, कारण निलेश चोरगे अगदी हुकमीचा खेळाडू आहे. हो, फुलटॉसला फ्लिक केलं. समजदारी, सेन्सिटिव्ह क्रिकेट. स्ट्राईक आपल्याकडे राखतोय आणि षटक समाप्त झालं. 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या 33 वर. एक गडी बाद टीम पीश 11. तब्बल 22 धावा इथे कुठल्या ह्या षटकामध्ये. तेजस भुईरवती आक्रमण केलं निलेश चोरगेने आणि त्याला सुंदर साथ दिली, ती म्हणजे बॅट्समन आमचे योगेश 40+. स्पीड अप प्लीज, स्पीड अप करा. अजून क्रुशियल मोमेंट नाहीये मॅचचा आणि तसं दाखवत आहे ते आमचे शिवांश 11. पहिली इनिंग सुरू आहे, तुमची बॅटिंग बाकी आहे, अजून खूप काय करायचंय. चला या या. हवा पण येते, गारगार वारा आपल्या शरीराला आनंद देतोय. क्रिकेटची नजाकत सुद्धा पाहायला मिळते. मंत्रमुग्ध करणारी स्पर्धा प्रेक्षको. धामणगाव प्रीमियर लीग 2024. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील अनबान शान धामणगाव या गावची स्पर्धा पाहतो आपण. एक पाऊल पुढे. स्पर्धा सन्मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, अगदी परंपरेची स्पर्धा, संस्कृतीची. सीझन 2 DPL 2024. राज, वेळेचं भान राखा. 4 षटकं 20 मिनिटात जर पडली नाही तर तुम्हाला 5व्या षटकामध्ये तुमचा सीमारेषेचा एक खेळाडू 30 या षटकामध्ये घ्यावा लागेल. ती तुमची पेनल्टी असेल, कारण फिल्डिंग फार नुकसानदायक असते, तुम्हाला माहिती आहे. जसं ऑस्ट्रेलियाने करून दाखवलं होतं. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान जो फायनल झाला वर्ल्ड कपमध्ये. 4 षटकं 20 मिनिटात. पॉवर प्ले मध्ये 3 दुसऱ्या षटकामध्ये, तिसऱ्यामध्ये नाही आहेत. आता 4 आतमध्ये. पहिल्या षटकात 2 तुमचे खेळाडू बाहेर, दुसऱ्या षटकामध्ये 3 बाहेर. नॉन पॉवर प्ले मध्ये 4 कंपल्सरी. येस. बघूया बॉलर राज पडोलकर. पडोले. ओ, वेगळी ऍक्शन आहे. वा, सरप्राइझिंग ऍक्शन, चतुर ऍक्शन आहे. फलंदाजाला रीड करणं कठीण आहे, परंतु निलेश चोरगेने पाहिले असेल, बराच वेळेला समोर गेला असेल, परंतु काय तो चेंडू रिलीज केला होता सुंदर पद्धतीने राजने. पॉल ॲडम्स. येस, दॅट्स इट. आमचे स्वप्नील पाटील पंच सांगतायत पॉल ॲडम्स. बरोबर सर सांगितलं तुम्ही. अशा प्रकारची ऍक्शन. सर फिल्डिंग पोझिशनचा नो आहे का? नाही ना? नाही नाही, सध्या नाही आहे. ओके. सिंगलची प्राप्ती झाली. धावसंख्या इथे 34 वर. 34 धावा. आणि पुण्याचा राज पॉल ॲडमची आठवण करून देणारा गोलंदाज सज्ज झाला बॉलिंग मार्गवरती. ओ, परफेक्ट परफेक्ट. मला तरी वाटतं स्वप्नील पाटील सर फॉलो करतोय पॉल ॲडम्सला. जबरदस्त. बघा, बॅट्समनला रीड करणं कठीण झालंय. कसा चेंडू वाचायचा आणि कसं स्वतःला वाचवायचा हा प्रश्न पडलाय. आता कान मंत्र घेत आहेत निलेश चोरगेकडून बॅट्समन योगेश आमचे. पण योगेश सुद्धा आमचे 40+ आहेत, ज्याने अनेकांना बघितलं असेल, अनेक बॉलर्स बघितलेत त्यांच्या काळामध्ये. आणि मधली फेळी म्हणजे 20-21 मधली, जय महाराष्ट्र मधली. येस. आणि मी कॉमेंट्री केली होती तेव्हा फायनलला होता संघ, ज्यामध्ये आमचे योगेश होते. हो, ऑन साईडला उडवलाय. लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह लॉंगच्या दिशेने. आमदार चषका निंबोली या ठिकाणी बरोबर जय महाराष्ट्र दिगंबर पाटील बरोबर आठवण करून देत आहेत. बऱ्याच गोष्टीची दिगंबरची तर आठवण व्हायला लागली आहे. धामणगावने जसं बोलावलं, रात्री जसा कॉल आला आणि धामणगाव म्हटलं, मला आठवलं की आमदार चषकामध्ये जेव्हा पहिल्यांदा कॉमेंट्री केली होती तेव्हा जय महाराष्ट्र धामणगाव अगदी तिथून जी उभारी घेतली आहे, छान पद्धतीने संघ इथे बांधणी झालेला आहे. धावसंख्या 35 वर. आता निलेश चोरगे स्ट्राईक एंडला. राजवती आक्रमणाचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर ड्राइव्ह. पुढे लॉंग ऑन कडे ट्रॅव्हल होतोय आणि वेगाने फिल्डिंग करून फेकी सुद्धा झाली. सिंगल देतोय.
कुठल्या प्रकारचं रूम देत नाही हा राज करतोय ह्या इनिंगमध्ये, ह्या षटकामध्ये. षटक हाताळतोय मिस्टर राज पडिवले. 4 चेंडू टाकले, 3 धावा खर्च केले, 1 डॉट काढलाय. आणि योगेश आणि निलेश चोरगेला पूर्णपणे अगदी थांबून ठेवले, डांबून बांधून ठेवले या नवख्या खेळाडूने, राजने. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. नक्कीच ऑनलाईन प्रेक्षक ह्या बॉलरचा आनंद घेत असतील की काय ॲक्शन आहे. शेवटच्या क्षणाला हाताचा वापर प्रॉपरली करतो, मनगटाचा वापर करतोय, फिंगरचा वापर करतोय आणि बॉलिंग ॲक्शन सुद्धा अगदी पाहण्याजोगी आहे. शैलीदार बघा, ओ मस्त, छान. लॉब पुढे सरकले, पावलांचा वापर केला आणि आता योगेश आहे, मी थांबणार नाहीये, मी रन मशीन आहे. जय महाराष्ट्र धामणगावची. फेकला षटकार योगेशने. मिळत नसेल तर घर सोडावं लागतं, तेव्हा काहीतरी आपल्याला मिळकत प्राप्त होते. बरोबर पावलांचा वापर केला, क्रीज सोडली योगेश बॅट्समनने, पावलांचा वापर केला, चेंडू थोडासा दूर ठेवला होता राजने, पण तो हाफ वॉली घेऊन लॉब केलं तो लॉंग ऑफच्या दिशेने. षटकार. धावसंख्या पोहोचवली 42 वर. लेफ्ट हँडचा वापर आता रिव्हर्सचा पवित्रा घेतला. बघा, हा माझा जुना अनुभव आहे. मी दाखवत असताना योगेश या ठिकाणी फेकी झाली, परंतु त्या ठिकाणी धाव मिळणार नाही कारण चेंडू बॅटला आदळला होता. 1 धाव कंप्लीट झालेली आहे. पंच सांगतात की धाव घेऊ नका, रन नॉट अलाउड इन दिस ओकेजन. धावू शकतात, येस, ओके. असं वाटलेलं की गोकुळ पाटील सर थांबवतात की काय, परंतु नाही, त्यांनी सांगितलं. षटक समाप्त झालं. तिसरं. धावसंख्या ती 43. 14.33च्या वेगाने 1 गडी बाद टीम पीश 11ची. छान धावसंख्या. पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 33 धावा झाल्या होत्या 16.50च्या वेगाने. आता झाल्या 43 3 षटकांमध्ये. अजून 2 षटकं बाकी आहेत. जास्त वेळ घेऊ नका, स्पीड अप करा. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये ओळी आपण डीजे सूरज सावंतकडे. तर आपण जाऊया मैदानामध्ये. 3 षटकाची समाप्ती झाली. पीयूष शिलन संघाची धावसंख्या 43 वरती आहे. खूप छान पार्टनरशिप इथे होत असताना एका बाजूला योगेश खेळतोय, 27 धावणं होती 12 चेंडूंमध्ये. दुसऱ्या बाजूला निलेश चोरगे खेळतोय 4 चेंडूंमध्ये 12 धावा. वैयक्तिक धावसंख्या, एकूण धावसंख्या 43. नवीन गोलंदाज मिस्टर तेजस. फुलर लेनचा वाईट यॉर्कर, भन्नाट वेगवान मारा करतोय. 4थ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती अचूक नियंत्रण, अचूक टप्पा, अचूक दिशा आणि अचूक त्या ठिकाणी आपण वेग बघितला गोलंदाज तेजसचा. तेजोमय चेंडू पहिलाच इथे दर्शवला, चांगलं प्रस्तुतीकरण दाखवलं या बॉलिंगच्या माध्यमातून बॉलर तेजसने. समोर जुना जाणता क्रिकेटर आहे योगेश तेजसच्या समोर, आणि तो योगेश सुद्धा बॅट वेगाने फिरवतोय, परंतु चेंडूपर्यंत अजून पोचत नाही. योगेशांची बॅट अगदी नाराज होत असताना स्वतःला सांगतात की मी हे काय करतोय, मी जे कमवलं ते गमावतोय. 43 धावा ठोकल्यात मी 3 षटकांमध्ये, पण ते 2 डॉट निघाले. हे माझ्या संघासाठी नुकसानदायक आहे. आणि निलेश चोरगेने त्यांना कानमंत्र दिले की आता पावलांचा वापर करावा लागेल, शॉर्ट सिलेक्शन अगदी बदलावं लागेल. तो प्रयत्न इथे करतील का. पुन्हा एकदा सज्ज झालेत योगेश. लेग स्लिप, फ्लाय स्लिप विकेट कीपरच्या दोन्ही बाजूला आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग सुद्धा आहे तैनात. उडवलाय आणि लेग स्लिपच्या वरून जाणार नाहीये. लेग स्लिप तैनात केली बघा आणि त्या ठिकाणी झेल उडालाय. फलंदाज योगेश बाद. 27 धावा काढून चांगली खेळी ज्याने साकार केली आणि मोठा गडी बाद झाला योगेश नावाचा झेलच्या रूपामध्ये. जून अंदुरकीचा आवाज जो ह्या भिवंडी परिसरामध्ये गाजतोय. मिस्टर समीर ठाकरे आपलं हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. 3.3 षटकं आणि धावसंख्या इथे 43 असताना विकेटचं पतन झालं.
बॅटचा फ्लो ओपन केला होता, परंतु त्या ठिकाणी बॅटची एज लागली आणि चेंडू ट्रॅव्हल झाला लेग स्लिपच्या दिशेने. सुंदर जजमेंट करून तो झेल टिपला लेग स्लिपला. शेतशेत तैनात होते 40 प्लसचे. मनोज होते त्या ठिकाणी. क्या बात. आणि योगेशांचा झेल टिपला, भावानी भावाचा झेल टिपला. वा, म्हणजे लीगमध्ये आता आपल्याला असं बरंच आता बघायला मिळेल. बंधुप्रेम नसेल, भावप्रेम नसेल, प्रत्येकाचा भाव इथे वाढणार आहे, प्रत्येकजण भाव खाणार आहे. हो, मस्त पद्धतीने हाफ वॉली घेऊन फ्रंट फुटला आले होते आणि चिप शॉटचा प्रयत्न. हा चिप म्हणजे स्वस्त शॉट आहे आणि त्या ठिकाणी स्वस्त धावा मिळत आहेत. सिंगलची प्राप्ती झाली धावसंख्या 44वर. या षटकामध्ये हात खोलू दिले नाही आहे राजने. त्या षटकामध्ये जबरदस्त बॉलिंग सादर केली होती, तिसरं षटक. आणि या षटकामध्ये तेजस भोईर आहे समोर. निलेश चोरगे जोपर्यंत आहे तोपर्यंत धावा 60च्या पार जातील अशी अपेक्षा नक्कीच बाळगून असेल. ज्ञानेश्वर यांचा संघ पियुष 11, शिवांश 11 त्यांचा संघ आहे. फ्लाइट द्यायचा प्रयत्न आणि मोठा शॉट अगदी लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. तितका सुंदर झेल टिपलाय डीप कव्हरच्या दिशेने. निलेश चोरगे बाद. नियंत्रण आणि शेवटच्या चेंडूचं नियंत्रण जर पाहिलं तर तेजस भोईरा उत्कृष्ट गोलंदाज आहे हे त्याने दाखवून दिलं, ज्याने फक्त एकच धाव खर्च केली या षटकामध्ये. आणि आधीच्या षटकात सुद्धा राजने एक धाव 10 धाव दिल्या होत्या. या ठिकाणी एक धाव खर्च केली, 2 गडी बाद केले मिस्टर तेजस भोईरने. वाखाणण्याजोगी कामगिरी. धावसंख्याच्या आणि अजून एक वाईटचा इशारा पंच गोकुळ पाटील सरांचा. कमरेवरती हात बॉलरचे जात असताना दिशा आणि दशा इथे पूर्णपणे भरकटलेत. अचूक टप्पा कधी सापडेल हा प्रश्न. लगोपाठचे 2 वाईट आणि धावसंख्या 46वर. 46. धडपण घेत आहेत बॉलर, पण तो एकही चेंडू मारला नाही अजून, तरी सुद्धा अजून लाईन मिळत आहे. त्याचं कारण कदाचित ज्ञानेश्वरजी असं वाटतं की प्रॅक्टिसचा अभाव मे बी, किंवा समोरच्या फलंदाजाला चांगला ओळखत असतील का जे अटॅकिंग मोमेंटमध्ये असू शकतील. प्रथमेश आणि नितेश असे फलंदाज. हो, अटॅकिंगचाच प्रयत्न होता आणि बघा हा वाईटची हॅट्रिक झाली आहे. टाळा असू द्या वाईटच्या हॅट्रिकसाठी. पहिली हॅट्रिक नोंदवली गोलंदाजाने मंगेशने. हे सुद्धा अगदी वाकण्याजोगं असतं, ती सुद्धा एक कलात्मकता असते आणि अशाला तुम्ही त्याचं मनोबल वाढवलं पाहिजे.
अजून त्याच्या हातात चेंडू असेल की बॉलर बदलला जाईल, नाही त्यांना चान्स दिली जाते. यू कॅन डू इट असं सांगत असताना की तुलाच करायचंय, तुझं आहे तुझं पाशी, तू जागा का भुललासी असं सांगत असताना त्याला कानमंत्र मिळत आहेत मंगेश यांना की तू जागा बदलतोयस काहीतरी विसरतोय, तुला अचूक जागा सापडेल, टप्पा सापडेल, ते शोधा म्हणजे सापडेल. पुन्हा सज्ज झालाय पहिला चेंडू घेऊन. त्याचं कारण की आधीचे तिन्ही पण वाईड होते आणि या फोर्सिंग फटका अगदी स्क्रीनच्या समोर लॉंग ऑनच्या वरून खणखणीत षटकार. नितेश वनगेने अगदी मोठा फटका मारला आणि चेंडू वनातच जाऊन विसावला. नितेश वनगेचा तो षटकार धावसंख्या 50च्या पार गेली आहे, 53 वर. जो आकडा पाहिजे होता 55-60 तो आता दिसू लागला डोळ्यासमोर. त्याचं कारण की 3 लागोपाठचे वाईट टाकल्यानंतर आता पूर्ण दबाव असेल तो बॉलरवर, परंतु बॉलरवरती या ठिकाणी कुठल्या प्रकारची दया नाहीये. आता झेल उडालाय, झेल टिपलाय, तोच फलंदाज बाद होतोय ज्याने सिक्सर मारला. त्याला लगेचच बॉलरने उत्तर दिलं, यालाच म्हणतात पलटवार करणं. मंगेशने विकेट प्राप्त केली आणि बॅट्समन नितेश वनगे बाद, झेल बादच्या रूपाने. फोर्सिंग स्ट्रोक होता, फटक्या मारण्यासाठी जागा बनवता आली नाहीये, परंतु ह्या मोमेंटला, या क्रुशियल मोमेंटला किंवा ह्या स्लॉग ओव्हरमध्ये, डेप्थ ओव्हरमध्ये अशा प्रकारची जोखीम घ्यावी लागते. तो प्रयत्न केला होता. आधीचा षटकार आला, त्यानंतर पुढचा षटकार मारण्याच्या नादामध्ये बॅट्समन नितेश बाद झाला. नवीन फलंदाज अतुल भोईर येतोय मैदानामध्ये. एक वाडेघरचा अतुल चांगला खेळतोय. सिद्धूच्या सोबतीला ओपनिंगला येतो अतुल भोईर आणि इथे अतुल भोईर हा आपला लाडका दामणगावचा. नावामध्ये वजन तर आहे, परंतु फटक्यामध्ये वजन असेल का बघायचंय. धावसंख्या 53 वर. गोलंदाजाला आता पूर्णपणे अगदी टप्पा सापडलाय, अचूक लाईन सापडले, अचूक नियंत्रण सापडलंय. यालाच म्हणतात अगदी मनोबल वाढवणं आणि आत्मविश्वास दुणावून देणं. समोरच्याने अगदी प्रयत्न केला आणि उचलला, चेंडू गेला मैदानात गेला आणि हाफ वॉली चेंडूला उचलला, परंतु डीप विकेट मध्ये झेल टिपलाय. अजून एक धक्का लागतोय, दिला घरी सुखीरा, जसा आला त्याच पावलाने परततोय. बॅट्समन बाद. अरे बापरे, कोणी जतीन भोईर यांचा मोबाईल अजून देत नाहीये प्लीज. जतीन भोईर यांचा मोबाईल फोटो काढण्यासाठी घेतला होता, तर आणून द्या प्लीज. आणि तुम्हाला बक्षीस मिळणार आहे. पैसे लावलेत, नाईलाज आहे बिचाराचा. काय असं करताय बाबा. जतीन भोईर याने उद्घाटनाच्या वेळेला मोबाईल दिला फोटो काढण्यासाठी आणि त्याचा आयफोन आहे शेवटी. प्लीज द्या, तो सुद्धा 14 प्रो. क्या बात आहे, लवकर द्या प्लीज. असं करू नका प्लीज. आपलाच भाऊ आहे, आपलाच खेळाडू आहे, आपल्याच गावाचा आहे, स्पर्धा आपली आहे. आम्हाला सूचना द्यायला आवडत नाही, पण तो नाईलाज आहे. चेंज ऑफ पेस फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटची कडा घेऊन लेग स्लिपला ट्रॅव्हल झाला आणि त्या ठिकाणी चांगलं कव्हरिंग 40+ आमचे खेळाडू करत असताना सिंगलची प्राप्ती. धावसंख्या 54 वर. विशाल भोईनी षटकार जर मारला तर हिमेश माळीकडून 200 रुपये कॅश प्राइज स्पेशली विशालसाठी. प्रत्येक 6 साठी किती मारायचे. चेंडू शिल्लक नाही तेवढे. पुढे सरसावले आणि हा मोठा फटका येतोय. स्टँड अँड डिलिव्हर. वाव, लॉंग ऑफच्या वरून हा खणखणीत षटकार. मस्तपैकी फटका सजवला. मला वाटतं पावलांचा वापर केलाय, माझं लक्ष विचलित झालं होतं, परंतु छान टायमिंग होतं, मिडलिंग सुंदर होतं आणि फटक्यामध्ये पूर्णपणे ताकद होती आणि त्या ताकदीच्या जोरावरती चेंडू अक्षरशः सरळ गेला लॉंग ऑफच्या वरून. टॉससाठी मी आवाज देऊ इच्छितो. पुढच्या सामन्यासाठी महाकाल 11 विरुद्ध जय हनुमान. दोन्ही कॅप्टननी या संघ तयार ठेवा. आपण लगेचच इनिंग ब्रेकमध्ये तुमचा टॉस करूया. दुसरा सामना इथे सुरू असताना धावसंख्या पोचली षटकाराने 60 वर.
पहिला रेकॉर्ड होता 59चा, आता झालाय 60. म्हणजे स्पर्धा पुढे जशी सरकत आहे तसा धावांचा आलेख सुद्धा वाढत असताना, आणि हा शेवटचा चेंडू असेल या इनिंगचा. षटकार असेल, चौकार असेल, विकेट असेल, सिंगल डबल बघायचं आपल्याला. बॅट्समन पुन्हा एकदा सज्ज झालाय मिस्टर प्रथमेश. आता सुद्धा मोठा फटका, मिड विकेटची त्या ठिकाणी बाउंड्री थोडीशी लांब आहे आणि झेल टिपतोय त्या ठिकाणी वारंवार. फिल्डर तैनात मिस्टर फलंदाज बाद. नावच माहिती नाही इकडे. राजने झेल टिपलाय टॉस साठी या महाकाल 11. जय हनुमान. आणि धावसंख्या बघा 60 वरती थांबले. 61चं लक्ष सेट केलं जिंकण्यासाठी शिवान संघापुढे पीयूष इलन संघाने. 30 चेंडूंमध्ये 61 धावांची गरज. आणि पुढच्या टॉस साठी आपण वळूया. टॉस मध्ये मी विनंती करतो आमचे सहकारी समालोचक समीर ठाकरे सरांना, मी टॉस करतो आणि ते कॉमेंट्री बॉक्स मध्ये असतील. आणि आमचे पाहुण्यांमध्ये राघवजी माळी आणि गौतमजी पाटील आपण यायचं आहे. या मान्यवर महाकाल 11 विरुद्ध जय हनुमान असा सामना. आपण तिसऱ्या सामन्याचा टॉस करतोय. दुसरा सामना संपणार आहे. ज्यांच्या समोर लक्ष 61 धावांचं. राघवजी माळी आणि गौतमजी पाटील हे मान्यवर, आणि दोन्ही कॅप्टन असतील. एका बाजूला जय हनुमान, दुसऱ्या बाजूला महाकाल 11. कॅप्टन दोन कॅप्टन आलेत, जय हनुमान आणि दुसऱ्या बाजूला महाकाल 11. टॉस करतात आमचे पाटील साहेब आणि राघवजी माळी. कॉल करणार आहेत ते जय हनुमानचे कॅप्टन, जे उत्सुक आहेत कॉल देण्यासाठी. उडवा, स्पिन करा उंच. धामणगाव प्रीमियर लीगचा कॉल पण तो आलाय DPL इंग्लिशमध्ये. टॉस जिंकलाय तो महाकाल 11च्या कॅप्टनने. आपण असं असतं व्हा. आपला निर्णय सर. सर फिल्डिंग घेतो सर. हरकत नाही, चालेल. त्यांना बोलायचं नाही जास्त, आज त्यांचा उपवास आहे. बॅटिंगला उतरायचं आहे. 5 षटकामध्ये किती धावांची इथे वाटते तुम्हाला आवश्यकता असेल? कारण 59 झाल्या, 60 पण झाल्या. मी 45-50च्या दरम्यान जाण्याचा प्रयत्न करू आणि सामना जिंकायच्या दिशेने जाऊ. इतकी धावसंख्या तुम्ही म्हणता, याचा अर्थ तुमची बॉलिंग लाईन स्ट्रॉंग आहे. कोण असे बॉलर आहेत की तुम्ही पूर्ण मदार आहे तुमची त्यांच्यावर? भावेश, विनय, उदय आणि मी. बॉलिंग लाईन आमची चांगली आहे. जेव्हा लीग तुमची अनाऊन्स झाली धामणगावच्या ग्रामस्थ मंडळाच्या वतीने की आपला लीग ठेवायचे तारीख जाहीर झाली, त्यानंतर तुमची तयारी कशी सुरू झाली? आम्ही सराव केला आहे भरपूर. बघूया आता प्रत्यक्षात सर्वांनी 100% द्यावा, हीच त्यांच्याकडनं अपेक्षा. आणि हे नियोजन कसं वाटतं आपल्या स्वतःच्या गावची स्पर्धा? खूप छान नियोजन आहे. या मला वाटतं संपूर्ण पंचक्रोशीत पहिल्यांदा डे नाईट आपली DPL होत आहे. खूप छान. खूप छान मनोगत व्यक्त केलं कॅप्टन जय हनुमानचे. टॉस जिंकलाय महाकाल 11च्या कॅप्टनने, ज्याने फिल्डिंगचा निर्णय घेतलाय तिसऱ्या सामन्यासाठी. आणि आपण वळूया, कॉमेंट्री बॉक्समध्ये असतील समीर ठाकरे सर, व्हॉइस ऑफ जू नांदुरकी, आणि आता जोडले गेलेत आमचे PTC व्हॉइस योगेश पाटील सर. वेलकम सर, ओव्हर टू यू. थँक्यू सो मच. चेक चेक. हॅलो हॅलो. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं आपण करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत DPL धामणगाव प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेमध्ये. आज आपण पाहतोय खरं तर पवित्र दिन, महाशिवरात्री दिनानिमित्त सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या स्पर्धेच्या निमित्त देखील आपण देऊया सर्वांना खूप साऱ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. पहिला दिवस रात्र स्वरूपाची ही स्पर्धा या पंचक्रोशीमध्ये प्रथमतच असं घडलं असावं की एखाद्या गावानं डे नाईट स्वरूपाची प्रीमियर लीग आयोजित केलेली आहे.
आणि तो खऱ्या अर्थानं मान मिळवलाय धामणगावनं. ओम नम पार्वते पते हर हर महादेव ओम नम शिवाय. जय श्रीराम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. थँक्यू सो मच मनोजी कारवे सरांचा आवाज तुम्ही ऐकलात. हॅलो. जतीन भोईरचा मोबाईल जर कोणी घेतला असेल तर प्लीज आता मजा मस्ती बंद करा प्लीज. तो जास्त टेन्शन मध्ये आहे किंवा पडलेला सापडला असेल तरी द्या. 2000 रुपये तुम्हाला बक्षीस मिळेल. जवळजवळ फोनची किंमत 1.5 लाखापर्यंत आहे त्याच्यामुळे प्लीज मजाक नका करू. आता संतोषजी भोईर साहेब या ठिकाणी आलेले आहेत. सामना सुरू होतो. या ठिकाणी आपण पाहतोय पंचाचा नो बॉलचा देखील इशारा आलेला आहे. टार्गेट 61 धावसंख्येचं पार करायचं आहे. चांगली इनिंग आपल्याला पाहायला मिळाली योगेशच्या माध्यमातून आणि तदनंतर निलेश चोरगेला देखील चांगली सुरुवात मिळाली. फ्री हिट असेल. गोलंदाजी करतो योगेश भोईर. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल ऑन साइडला लॉंग ऑनला बॉल उडवलाय. झेल पकडली मात्र नुकसान होणार नाहीये कारण फ्री हिटचा बॉल होता. तिथे मुक्तपणे फटका खेळण्याची संधी असते आणि 1 धाव त्या दरम्यान मिळाली आहे फलंदाजाला. सिंगलच्या साहाय्याने स्कोर पुढे सरकत असताना तुम्ही पाहताय धावफलकावरती 2 धावा 2 रन्स ऑन अ बोर्ड. अतिशय भव्य दिव्य ट्रॉफी ज्या DPLच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्यात. योगेशी पाटील व्हॉइस ऑफ PTC पडघा टेनिस क्रिकेट मधील एक बुलंद आवाज मिस्टर योगी पाटील आता आपल्या सोबत जोडले गेलेत. वेलकम योगी इन कॉम बॉक्स. धन्यवाद समीर ठाकरे आणि धन्यवाद मनोज कारवे सर. प्रत्येक षटकारासाठी गौतमजी पाटील यांच्या वतीनं 200 रुपयाचा कॅश प्राईज दिल्या जाईल. ते मात्र 5 शफल होऊन मात्र या ठिकाणी हुक करण्याचा प्रयत्न होता परंतु क्षेत्राशी तिथे मात्र सज्ज होते आणि त्याच अनुषंगाने आय थिंक फलंदाज पाहूया त्या ठिकाणी हिट विकेट झालेले आहेत की नाही आणि तेच पंच सांगत असताना की एक्झॅक्टली काय घडलंय आपण इथे पाहूया. तिसऱ्या पंचाची मात्र या ठिकाणी मदत मागितलेली आहे. तिसऱ्या पंचांना विनंती करतो की आपण आमच्या कंट्रोल रूम मध्ये यावं. अतिशय सुंदर विहंगम दृश्य आपण इथे मात्र एन्जॉय करतोय. आज महाशिवरात्री. सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही एन्जॉय करता मित्रांनो. धामणगाव प्रीमियर लीग अख्खा धामणगाव खेळेगा हा उद्दिष्ट या प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण पाहत आहोत आणि जनसमुदाय आपल्याला अगदी मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळत आहेत. सर्वांचं आपण करूया या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय आमच्यापर्यंत आलाय. फलंदाज एक्झॅक्टली हिट विकेटच्या स्वरूपात बाद आहे. हो अगदी आपण पाहिलं तर बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्या ठिकाणी हिट विकेटच्या माध्यमातून खेळाडू बाद होतोय. पहिला धक्का या ठिकाणी लागत असताना तुम्ही पाहतायत पियुष 11च्या विरोधात शिवांश 11 अशी लढत. शिवांश 11 सध्या 61 धावसंख्येचं टार्गेट पार करतायत. 5-5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांमध्ये 61 धावा बनवायच्या आहेत म्हणजेच काय तर प्रत्येक ओव्हर मागे 12 धावा असं समीकरण योगी या ठिकाणी जोडावं लागेल. पॉवर प्लेचं षटक योगेश भोईर पुन्हा एकदा सज्ज होतोय. तो स्लो बॉल पडल्यानंतर थोडासा आतमध्ये वळणारा बॉल गणेश न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झाला आणि गणेशच्या विरोधात योगेशचा पहिला डॉट. योगेशनं चांगला खेळ साकारलाय. मला वाटतं प्रत्येकी संघामध्ये एक आयकॉन आणि 3 40+ प्लेयर या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. हो यावेळेला चीप केला बॉल हवेमध्ये होता. थोडासा एक्स्ट्रा बाउन्स इथे मिळाला विकेटवर पडल्यानंतर. एकच धाव घेण्याची वेळ होती. पॉवर प्ले मी म्हणेल योगी या ठिकाणी कॅपिटलाइज करावं लागेल. 2 षटकांचं पॉवर प्ले आहे त्याच्यामध्ये 25च्या वर धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल या मॅच मध्ये. हो आणि तसे आपण जर मैदानाचा दृष्टिकोन पाहिले तर थोड्याशा शॉर्ट बाउंड्रीज आहेत त्याचा सुद्धा मात्र फलंदाजांना मात्र या ठिकाणी लाभ मिळू शकतो आणि त्याच अनुषंगाने तुम्हाला खेळ या ठिकाणी प्रस्थापित करावं लागेल. पर इनिंग पर ओव्हरचा आपण विचार केला तर 12.20च्या सरासरीनं मात्र या ठिकाणी धाबा जोडायच्या आधी ते मात्र शपल हुक केलाय आणि पाठवला फाईन बाउंड्रीच्या बाहेर. हा पहिला मॅक्सिमम इट इज अ सिक्सर. कडक षटकार.
धावसंख्या आपण पाहतो या ठिकाणी 6 ने पुढे सरकत असताना 9 या आकड्यावरती. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहतायत शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता, थोडंसं शफल झाले, लॉंग वे शफल होत असताना हुक करण्यात आला बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर आणि लॉंग लेगच्या मधनं बॉलला सरळ पाठवलाय. 6 धावांसाठी षटकार. आणि या प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय गौतमजी पाटील यांच्या वतीनं 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. तर पहिला सिक्सर पाहिला आपण वसंत भोईर यांच्या बॅटमधून, तर 200 रुपयाचं कॅश प्राइज आमच्यापर्यंत जमा झालेले आहेत. आणि जतीन यांचा जर कोणाला जर स्मार्टफोन जर मिळाला असेल तर प्लीज विनंती करतो की आपण त्याचा परत करावा. त्याच्यासाठी तुम्हाला 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. हा फटका सुद्धा अतिशय चांगला प्रमाण पाहतोय. मिडविकेटला मात्र फिल्डर तैनात आहेत. एकदा तिथे मात्र कंप्लीट झाली. थोडीशी मिस फिल्डिंग आणि त्याच अनुषंगाने मात्र एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये केलं गेलं आणि 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण आपण होताना पाहायला मिळत आहेत. चांगला खेळ आपण म्हणूया, कारण बॉलच्या मेरिटवर खेळण्याचा प्रयत्न राहिला. पुढच्या लेंथवर बॉल होता आणि त्याला सहजगत्या लिलय आपण पाहतो अलॉंग द कार्पेट पाठवलं. लॉंग ऑनला 2 धावा तिथे पूर्ण झाल्या आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. म्हणजे जवळपास पॉवर प्लेमध्ये खरं तर जो आस्किंग रन रेट होता त्याला स्पर्श करता आला नाहीये, मात्र त्याच्या आसपास स्कोर आहे. म्हणजे थोडासा दबाव आता कमी असेल शिवांश 11 संघावरचा. आणि तसंही आपण शिवांश 11 संघाचा विचार केला तर ज्ञानेश्वर पाटील फार्म टीम आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने मात्र या संघाची बांधणी आपण पाहतोय. एक फलंदाज नक्की त्यांनी मात्र मनोज भोईरच्या रूपाने गमावला, तो शून्यावरती बॅस झाला. परंतु तदनंतर आपण पाहिलं वसंत भोईर आणि गणेश यांच्या मध्ये आपण जर पाहिलं तर एक छोटीशी पार्टनरशिप पाहिली आणि त्याच अनुषंगाने पाहिलं तर 12.20च्या सरासरीनं पुढे जाण्याचा प्रयत्न इथे मात्र सुरू आहे. पहिल्या षटकाचा खेळ पाहिला तर 11 धाबा आपण धाफलक्यावरती पाहतो आणि त्यामध्ये एक्झॅक्टली काही पॅनल्टी सुद्धा आपण इथे ऍड करणार आहोत. 2 धावांची पॅनल्टी इथे मात्र आपण त्या ठिकाणी देत आहोत. वेलकम सतीश माली, आपलं सुद्धा आम्ही या प्रीमियर लीगच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. तर धाफलक्यावरती एक्झॅक्टली धावा आपण पाहतो 1 गडी बाद 13, 61 धावांचा पाठलाग करत असताना या ठिकाणी शिवांश 11 धामणगाव. हो, खरं तर तेजस भोईर जो या संघाचा आयकॉन खेळाडू आहे त्याचं येणं बाकी आहे. त्याच्यामुळे आता त्याच्याकडे देखील नजर लागलेत. मात्र मैदानाच्या आतमध्ये जो खेळ सुरू केला मैदानामध्ये वसंत भोईरनं, त्याच्याकडे सर्वांच्या नजरा लागलेत. चांगला खेळतोय सध्या. 13 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रुद्र भोईर गोलंदाजी करण्यासाठी सेकंड ओव्हर. 3 खेळाडू आता 38 सर्कलच्या बाहेर असेल, कारण दुसरं हे पॉवर प्लेचं षटक आहे. डीपीएल मधील हा दुसरा सामना तुम्ही सध्या पाहतायत. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला खेळायचं होतं, बॉल येतोय मिड ऑफला, फिल्डर येतात डीप मधून. इथे थोडीशी कॉलिंग चुकीची राहिली आणि आपण पाहतो योगेश कडनं मिस्टेक झाली आहे. आता काय घडलंय, रनआउटची पुन्हा संधी होती. हे पहा, भागम भाग सुरू आहे, भाग मिल्का भाग. इथे आता 4थी धाव घेण्याचा प्रयत्न आणि खेळाडू धाव बाद. 4थी धाव घेत असताना खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. आणि की जे दृश्य आपण पाहिले मला लगन पिक्चरची आठवण झाली. समीरच्या अनुषंगाने मात्र त्या ठिकाणी खेळ सुरू होता. एक्झॅक्टली प्रथमतः झेल होण्याची तिथे दाट शक्यता होती, परंतु खेळाडूमध्ये कुठल्या प्रकारचं त्या ठिकाणी कॉलिंग झाली नाही. त्यानंतर योगेशच्या हातातून चेंडू मात्र त्या ठिकाणी ड्रॉप होताना पाहिलं आणि त्यानंतर पुन्हा पाहू शकाल रनआउटची सुद्धा तिथे संधी होती, ती संधी सुद्धा मात्र गमावली. परंतु दुसऱ्या अटेम्प्टमध्ये मात्र पाहिलं तर विकेट किपर एनगडे फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. काय जबरदस्त मात्र आपण इथे दृश्य पाहतोय. अगदी सुंदर सजावट या मैदानाची आपण पाहतोय. आणि प्रथमतः एवढी मोठी स्पर्धा आज आपल्याला धामणगावच्या माध्यमातून पाहायला मिळते. धामणगाव प्रीमियर लीग एकूण 3 दिवसांची डे नाईटची स्पर्धा आपण पाहतोय आणि पहिल्याच दिवसामध्ये एवढा प्रतिसाद आहे, तर येणाऱ्या काही खेळानंतर येणाऱ्या काही दिवसामध्ये या स्पर्धेचं मात्र एक वेगळंच स्वरूप आपल्याला या स्पर्धेच्या वतीने पाहायला मिळू शकेल. दुसरा विकेट इथे मात्र आपण पाहिला रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. बाद होण्यापूर्वी 4 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं गणेश बाद झाला आणि आता मात्र 4थ्या क्रमांकावरती आला नवीन फलंदाज आकेश म्हसे. आता मात्र खेळपट्टीवरती आपल्याला लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन पाहायला मिळतोय आणि या पहिल्या चेंडूवरती रुद्र भोईरला मात्र या ठिकाणी पाहू शकाल रनआउट स्वरूपात त्यांनी विकेट्स आपल्या संघासाठी मात्र प्राप्त करून दिली. एक युवा गोलंदाज आहे रुद्र आणि या पाहू शकाल आता मात्र पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. ओ पहिल्या चेंडूचा मात्र सामना करत असताना स्टँड अँड डिलिव्हर लॉंग ऑनच्या बाहेर चेंडू फेकून दिलाय. 7 धावांसाठी हा षटकार. सुपर टायमिंग, मॅग्निफिसंट हिट आणि बॉल सर फेकून दिलाय. 6 धावांसाठी षटकार. रुद्राचं स्वागत या ठिकाणी खरं तर करण्यात येत आहे. नाही, रुद्रनं पहिल्या बॉलवर आपण विचार केला तर विकेट मिळाली होती रनआउटच्या स्वरूपामध्ये. त्यानंतर त्याच्या विरोधात षटकार आला. दुसरा चेंडू होता त्याच्या षटकातील आणि पॉवर प्लेला पूर्णपणे आता मॅक्सिमाइज करण्याचा प्रयत्न केला जातोय.
कारण आता हळूहळू आपण पाहतोय वातावरणामध्ये कमालीचा बदल होतोय आणि इथून हवेमधून बॉल ट्रॅव्हल होणं थोडंसं डिफिकल्ट असतं. हो नक्कीच, कारण दुसऱ्या पॉवर प्लेचा खेळ आपण या ठिकाणी एन्जॉय करतो आणि काय जबरदस्त मिडलिंग पाहिली आपण पहिल्या चेंडूवरती या सामना करत असताना मिस्टर आकिश म्हशीच्या बॅटमधून आपल्याला हा बिग हिट पाहिला, आपण षटकार पाहिला आणि या षटकारच्या सहाय्याने धाफलक्यावरती धाबा आपण पाहतोय 2 गडी बाद एकूण 22 धाबा 61 धाबांचा पाठलाग करतो या ठिकाणी शिवांश 11 धामणगाव संघ. हो इथे मात्र फटका टायमिंग हवेत फसला, 1700 चेंडू खाली पोहोचतोय, जेल होण्याची शक्यता होती, नाकारता येत नव्हती, परंतु त्या ठिकाणी पुन्हा एकदा मिस फिल्डिंग पाहिली आपण. परंतु आपण जर दुसऱ्या इनिंगमध्ये जर समीर पाहिले तर वारंवार फिल्डिंगमध्ये थोड्याशा चुका आपल्याला होताना पाहायला मिळतात, त्या चुका कुठेतरी आपल्या संघाला महागात पडू शकतील. हो अगदी बरोबर, कारण क्षेत्ररक्षण हा महत्वाचा भाग असतो क्रिकेट या खेळामध्ये. एक एक धाव वाचवणं गरजेचे असतं आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मागील काही बॉलवर मिसफिल्डिंगच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्रा रन जात आहेत, त्याच्यामुळे तो दबाव आता वाढेल पियुष 11 संघावर. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती आता 23 लागली आहे दुसरं षटक सुरू असताना. पियुष 11 संघ पाहू शकाल या ठिकाणी या संघाला पुरस्कृत केलेले आहेत सन्माननीय सचिन भुईर यांच्या माध्यमातून या संघाला मात्र पुरस्कृत केलेले आहेत. एकूण 12 संघ या आपल्याला लीगमध्ये पाहायला मिळतील. अतिशय सुंदर या संकल्पना या स्पर्धेच्या वतीने आपण पाहतोय, अतिशय सुंदर चांगला मॅनेजमेंट आपल्याला पूर्ण धामणगाव वाल्यांच्या वतीनेतून आपण या ठिकाणी पाहतोय. परंतु चालू सामन्यामध्ये कुठेतरी वारंवार फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये चुका होत आहेत, त्या चुका तुम्हाला मात्र या ठिकाणी सुधारावा लागतील. पुन्हा एकदा गोलंदाज इथे मात्र बॅटची कडा आणि अष्टरक्षकाने मात्र कुठल्या प्रमाणे आता चूक केली नाहीये. निलेश चोरगे त्या ठिकाणी सज्ज होते, कुठल्या प्रमाणे चूक केली नाहीये, पकडला जाईल आणि आश्चर्य शिवांश 11 संघाला लागणारा हा तिसरा धक्का. चांगली झेल पकडली आपण पाहतो विकेटच्या मागे. अखेर रुद्र भोईरनं न डगमगता इथे गोलंदाजी केली, विदाउट प्रेशर या ठिकाणी गोलंदाजी केली आणि अखेर सफलता त्याला मिळाली आहे. बॅटर वसंत भोईर या ठिकाणी आउट होतोय, त्याच्या बॅटमधून एक षटकारी आपण पाहिला होता. 9 धावांचं योगदान दिलं. संघाची धावसंख्या तुम्ही पाहते 23 असतात. हा तिसरा धक्का. टॉप ऑफ दी ऑर्डरचे बॅटर लवकर बाद होत आहेत, त्याच्यामुळे आता ह्या गोष्टीकडे कुठेतरी टीम शिवांश 11 लक्ष केंद्रित करावं लागेल. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला होता. तेजस भोईर संघाचा आयकॉन खेळाडू आता मैदानामध्ये एंटर झालाय. आयकॉन प्रमाणे तो खेळणार का, त्याच्या खांद्यांवर फार मोठी जबाबदारी असेल. हो नक्कीच, कारण आपण पाहू शकाल या ठिकाणी 3 फलंदाज स्वस्तात मात्र गमावले शिवांश 11 संघानं आणि त्याचमुळे आता मात्र तेजेची जबाबदारी जी आहे आता मात्र द्विगुणित आता मात्र वाढलेली आहे. संघाची जबाबदारी त्याला मात्र स्वीकारावी लागेल आणि त्याच जबाबदारीने त्याला खेळ मात्र या ठिकाणी सादर करावं लागेल. परंतु निलेश चोरगे पहा आपल्या संघाला पूर्णपणे रीड करतो. या चांगल्या अनुषंगाने त्याने झेल एस्टांच्या पाठीमागे पकडला गेला आणि ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेटचा अर्थात रुद्र भोईरनं मात्र आपल्या संघाला प्राप्त करून दिला. पुन्हा एकदा होता विकेटना. ओहो जबरदस्त पिकअप शॉट, व्हेरी गुड कनेक्शन, परंतु बॅकवर्ड डीप स्क्वेअरला कडे मात्र शतरक्षक होते. आय थिंक असं झालं त्या ठिकाणी समीर की हवेच्या विरोधात तो फटका केला गेला आणि त्याच अनुषंगाने पहा आयकॉन खेळाडूची ज्या जबाबदारी होत्या तो जबाबदारी स्वीकारू शकला नाही आणि ज्या पावलाने मैदानाच्या आतमध्ये गेला होता त्याच पावलांच्या माध्यमातून त्याला आता मैदानाच्या बाहेर जावं लागेल, कारण झेलबादच्या स्वरूपात तो बाद झालाय. हो आणि ही स्मशान शांतता आपण पाहतो या ठिकाणी. शिवांश 11 संघाचे पाठीराखे सायलेंट अगदी शांत झालेले आहेत मैदानाच्या चारी बाजूने. तेजस बाद होतोय. पिकअप शॉट होता, असं वाटलं होतं की सहज त्या मिड विकेटच्या बाहेर जाणार, मात्र झेल पकडली त्या ठिकाणी. मोठा गडी गारद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय रुद्रला ही दुसरी सफलता मिळाली आहे. बॅक टू बॅक 2 धक्के त्याने दिलेत. काय जबरदस्त फटका मात्र इथे पाहायला मिळाला होता, परंतु कुठेतरी जे अंतर मात्र हवं होतं ते अंतर प्राप्त झालं नाही आणि त्याच अनुषंगाने आयकॉन खेळाडू तेजस इथे मात्र या ठिकाणी शून्यावरती मात्र बाद झाला आणि तेजस बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज संदीप आलाय. गोलंदाज इज ऑन हॅट्रिक. ओहो स्लोअर वन होता, चेंडूमध्ये गती थोडीशी कमी केली. काय जबरदस्त स्पेल आपण पाहिलं गोलंदाज रुद्र भोईरचं, ज्या षटकाची मात्र कुठेतरी आवश्यकता होती पियुष 11 संघाला. तो षटक रुद्रच्या माध्यमातून पाहिला आपण. एका षटकाच्या स्पेलमध्ये आपण रुद्रचा जर खेळ पाहिला तर षटकाची सुरुवात कुठेतरी मात्र कडवत होती, परंतु अंत मात्र गोड पाहिला आपण. फक्त त्यांनी 10 धाबा खर्च केल्या आणि बहुमूल्य 2 सफलता त्यांनी आपल्या स्पेलमध्ये प्राप्त केल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण 10 फलकावरती धाबा आपण पाहतोय. एकूण 4 गडी बाद 23, म्हणजे विजयासाठी 18 चेंडूचा केलेला अजूनही बाकी आहे आणि 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी इथून 38 धाब्यांची आवश्यकता. प्रत्येक षटकारासाठी आतापर्यंत गौतम पाटील यांच्या वतीनं 200 रुपयाचं कॅश प्राइज
आतापर्यंत आमच्यापर्यंत आले होते. त्यानंतर अजूनही या ठिकाणी आपण पाहतोय बढोतरी होत असताना. आणि मी सर्व चाहत्यांना विनंती करतो, ज्यावेळी तुम्ही बक्षीस अनाऊन्स करता त्यावेळी तुम्हाला पारितोषिक प्रथमतः कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा करणं बंधनकारक आहे. त्यानंतर तुमचं बक्षीस अनाऊन्स या स्पर्धेच्या वतीने केले जाईल. 18 चेंडू शिल्लक, विजयासाठी 38 धावांची आवश्यकता आहे. आणि गोलंदाज आता मात्र या ठिकाणी नितेश वणगे यांच्यावरती आता जबाबदारी आपण पाहतो या संघनायकांनी टाकलेली आहे. ती जबाबदारी तो चांगल्या पद्धतीने पार पाडेल का? फुलटॉस आहे, फटका चांगला पाहतो, लॉंग ऑफ कडे फिल्डर आहेत आणि खराब जजमेंट, खराब चुकीचा अनुमान पाहिला आपण आणि चेंडू एका टप्प्याच्या साह्याने निघून जातोय. 4 धावांसाठी हा चौकार. एक वेळ असं वाटलं होतं की आता कुठेतरी सुधारणा होत चालली फिल्डिंग मध्ये, चांगल्या कॅचेस पाहायला मिळाल्या, मात्र तदनंतर पुन्हा एकदा तोच कारनामा मैदानामध्ये. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. फुल टॉस बॉल लॉंग ऑफच्या दिशेनं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अनुमान खरं तर चुकीचा ठरला आणि बॉल सरस सीमेच्या बाहेर जातोय. चौकार या निश्चित संघाची धावसंख्या 2 षटकं खरं तर संपल्यानंतर 21 होती आणि 23 होती आणि आता इथे 4 आपण ऍड करतोय. 27 धावा धावफलकावरती लागले. 27 रन्स. आतापर्यंत आपण पाहतोय 4 खेळाडू बाद झालेत. इथून आता समीकरणाचा विचार केला तर येणारे बॉल शिल्लक आहेत अजूनही 5-5 षटकांचा सामना, म्हणजेच 17 अजूनही चेंडू शिल्लक आहेत आणि 34ची गरज आहे. म्हणजे पेपरवरती विचार केला तर योगी या ठिकाणी प्रत्येक बॉलवर 2 धावा असं समीकरण पूर्ण करायचंय. हो, नक्कीच आपण पाहिलं तर पेपरवरती सोपं समीकरण आहे, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, कठीण सुद्धा समीकरण होऊ शकतो जर गोलंदाजाने मात्र या ठिकाणी चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न केला तर. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये कुठलीही धावसंख्या आपण सेफ म्हणत नसतो आणि आपण म्हणतो की जोपर्यंत शेवटची धाव जोडली जात नाही तोपर्यंत आपण कुठल्याही संघाला विजय घोषित करू शकत नाहीये. आणि अशाच प्रकारचा मात्र आपल्याला सामना पाहायला मिळतो या नेट टू नेट फाईट या 2 संघामध्ये आपण पाहतोय. ऑन साईडला मात्र खेचायचं होतं, परंतु बॅटची लिडिंग एज पाहिली आपण, चेंडू थोडा वेळ हवेत होता, परंतु त्या ठिकाणी पाहू शकाल मिस फिल्डिंग झाली. दुसरी धावेचा प्रयत्न, 2 धावा तिथे कंप्लीट झाल्या आणि 2 धावेवरती मात्र फलंदाजाला समाधानी राहावं लागेल आणि इथून तुम्हाला चांगला खेळ दाखवावा लागेल. कारण आतापर्यंत आपण टॉप ऑर्डरचा आपण विचार केला तर तुम्ही प्रमुख 4 फलंदाज गमावलेले आहेत आणि आता मात्र आकेश आणि संदीपला मात्र इथून जबाबदारी स्वीकारावी लागेल. हो, डेफिनेटली अगदी बरोबर. आकेश म्हसे आणि संदीप भोईरला जबाबदारी घ्यावी लागेल. पार्टनरशिपची आता नितांत गरज आहे आणि ती पार्टनरशिप त्या 2 खेळाडूंना करून दाखवावी लागेल विजयाकडे जाण्यासाठी. कारण स्पर्धा फार मोठी आहे. आपण पाहतोय अख्खा धामणगाव केलेगा. प्रीमियर लीग मध्ये एक वेगळी चुरस असते आणि एक वेगळी धमाक असते. ऑन साइडला पूल केलाय. व्हॉट अ ग्रेट शॉट. षटकार. याच फलंदाजाची मात्र पाहिलं तर या अगोदर झेल ड्रॉप केला होता आणि तोच फलंदाज आता मात्र या ठिकाणी आग ओकतोय मैदानाच्या आतमध्ये. पहा झेल किती इम्पॉर्टंट असतात एका मॅचसाठी. अनेकदा ना तुम्हाला नक्कीच उदाहरणं देण्याची गरज नाही, कारण तुम्ही सुद्धा मात्र क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत. तुम्ही सुद्धा मात्र अनेक स्पर्धा आवर्जून पाहत असता आणि या झेल ड्रॉप झाल्यानंतर काय स्थिती होते तुम्हाला सुद्धा माहिती आहे. परंतु या ठिकाणी पहा परफेक्टली मिडल ऑफ द बॅट आणि मिड विकेटची सीमारेषा अगदी सहजपणे क्लिअर केली आणि त्याच्यावरती मोहर लागली होती ती म्हणजे 6 धावांची. हो, थोडासा फ्रंट फुटला आला होता. आपण पाहतोय लवकर लेंथ पिक केली आणि बॉलला पाठवलं मिड विकेटच्या बाहेर. आकेश आता जबाबदारीने खेळ करतो. ड्रॉप कॅचेस मेक अ बिग डिफरन्स इन मॅचेस असं म्हटलं जातं. ज्या कॅचेस तुम्ही सोडताना त्या भरपूर काही फरक पाडत असतात, परिणामकारक ठरत असतात मॅचेसमध्ये आणि तो चित्र आपण मैदानामध्ये पाहतोय. आकेशनं षटकार ठोकलाय. या षटकारानं आता चटका दिला असेल. हो, नक्कीच. पण अटकेचा आपण केले पाहिजे तर आतापर्यंत त्यांनी 5 चेंडू फेस केलेले आहेत. 19 धाबा त्याच्या बॅटमधून आलेले. 2 षटकार, 1 चौकाराच्या साहाय्याने खेळतो आणि कुठेतरी 1 मॅन आर्मीचा रोल आता तो करतोय आपल्या संघासाठी. जबरदस्त खेळ त्याच्याकडून पाहायला मिळतोय. ओहो, हाफ ट्रेकर लेंथ हुक केलाय परंतु बॅकवर्ड स्क्वेअर केलाय. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. आज आपण पीएस 11 संघाचा विचार केला तर फलंदाजाने योग्य तो काम केलंय समीर, परंतु आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षण डिपार्टमेंटमध्ये मात्र फार चुका ते मात्र आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये अजून 4 धावा आपण ऍड करूया आणि चौफरत साईडने एकूण धावफलकावरती धावा आपण पाहतोय 39. म्हणजे विजयासाठी अजूनही आपण विचार केला तर 7 चेंडू आय थिंक 14 चेंडूचा खेळ इथे मात्र येणे शिल्लक आहे आणि या 14 चेंडूमध्ये फक्त 22 धावांची आवश्यकता. मात्र नितेशची गोलंदाजी कुठेतरी मी म्हणेल प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. अर्ध्या विकेटवर गोलंदाजी करतोय आणि पूर्णपणे फायदा त्याचा फलंदाजाने उचललाय. तसं या मैदानाचा आपण विचार केला तर योगी आपण पाहतोय की बाउंड्री डायमेन्शनमध्ये स्क्वेअर बाउंड्री छोट्या आहेत. डाव्या त्याच्या बॅटर सहजगत्या षटकार ठोकतात आणि लेफ्ट हँडरच्या अगेन्स्ट जर तुम्ही शॉर्ट ऑफ लेंथ गोलंदाजी कराल आणि तुमच्याकडे वेग नसेल तर असे फटके पाहायला मिळतील.
हो नक्कीच, कारण या अगोदर आपण अजून एक स्पर्धा याच ठिकाणी समीर कव्हर केली होती आणि नक्कीच पूर्णपणे या खेळपट्टीच्या मैदानाची आपल्याला मात्र पूर्णपणे अभ्यास झाला आणि त्याच अनुषंगाने पाहतो की लेफ्टी बॅटरसाठी मात्र या मैदानावरती खूप काही सारं आहे आणि जर अशाच प्रमाणे जर फलंदाजी आकेश मस्सेने मात्र या ठिकाणी जर सादर केली तर अजूनही मात्र सोपं लक्ष इथे मात्र होऊ शकतो या शिवांश 11 संघासाठी. इथे मात्र पहा एक वैशिष्ट्य पाहिलं आपण आकेशचं की चेंडूच्या मिरिटवरती तो बॅटिंग करतोय, हे खूप छान मी तर म्हणेन की आपल्या संघासाठी लाभदायक बाब आहे. हो डेफिनेटली हा बॉल फुल्लर लेंथ होता, त्याला ड्राईव्ह करत असताना कवसला बॉलला पाठवलं, कव्हर ड्राईव्ह चांगला फटका, सिंगलने स्कोर आता पुढे सरकत असताना 40वर. कधी आपण लीग मॅचेस खेळत असताना पहिला विजय जेव्हा मिळतो तेव्हा आत्मविश्वास संघामध्ये वाढतो. म्हणजे आपला बॅलन्स स्क्वॅड खरं तर आपल्याला माहिती नसतं की आपण विनिंग कॉम्बिनेशनमध्ये जाणार, विनिंग स्क्वॅड सोबत जाणार आहोत की नाही. मात्र जेव्हा पहिला सामना जिंकतो तेव्हा सर्व काही सेटल होतं. म्हणजेच तदनंतर आपल्याला थोड्या कल्पना येत राहतात की कुठल्या खेळाडूमध्ये बदल करणं गरजेचं आहे, कुठल्या डिपार्टमेंटमध्ये आणखी नवीन खेळाडू ॲड करणं गरजेचं आहे. मात्र जेव्हा तुम्ही पहिलाच सामना जिंकता तेव्हा आत्मविश्वास येणाऱ्या सामन्यांमध्ये तुमचा वाढत असतो आणि प्रत्येक वेळेला कॅप्टन हेड कोच विनिंग कॉम्बिनेशनसह जाण्याचा प्रयत्न करतो. यावेळेला यॉर्कर लेन चांगला बॉल होता, चांगला कमबॅक नितेश वनघेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय धावफलकावरती 40 धावा उर्वरित, आता 12 चेंडूंचा खेळ शिल्लक, 2 षटकांमध्ये अजूनही सामना जिंकण्यासाठी 21 धावा बनवाव्या लागतील. तर 3 षटकांचा केली ते मात्र संपन्न झालेलं आहे. एकूण आपण धावफलकावरती धावा पाहिल्या तर 40 धावा लागल्या गेल्या, म्हणजे येणारे 12 चेंडूमध्ये अजून विजयासाठी 21 धावांची आवश्यकता आहे. यानंतर तो आपण सामना इथे मात्र पाहणार आहोत ज्याची नाणेफेकी इथे मात्र संपन्न झालेली आहे. महाकाल 11 आणि त्यांच्या विरोधात संघ आपण पाहू शकाल जय हनुमान असा तुम्हाला सामना पाहायला मिळू शकेल. महाकाल 11 संघाने मात्र प्रथमतः नाणेफेकीचा कौल प्राप्त केला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला. हो आज एकूण 15 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. यानंतर जय महाकाल महेश शेठ माली देखील आता सज्ज होत आहेत. त्यांच्या विरुद्ध तुम्हाला जय हनुमान हा संघ पाहायला मिळेल. DPL धामणगाव प्रीमियर लीग महाशिवरात्री दिनानिमित्त आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं याच दिनाचा औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. खरं तर महाशिवरात्री दिन म्हटलं तर धार्मिक महिन्यानुसार शंकर महादेव आणि पार्वती यांचा विवाह याच दिवशी चतुर्दशीच्या दिवशी खऱ्या अर्थानं झाला होता आणि तेव्हापासून महाशिवरात्र म्हणून आपण हा उत्सव साजरा करत आलोय. यावेळेला पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त धाव इथे मिळाली, म्हणजे पवित्र दिवस आहे. आणि अगदी आपण पाहतोय की आपल्या बाजूला भिवंडीमध्ये ऐतिहासिक ठिकाण आहे, आवर्जून एकदा भेट द्या दिंडेश्वर दिंडीगड. आज फार मोठ्या संख्येने त्या ठिकाणी भक्तीने भाविक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. डीजे मॅन आपण कॉन्टॅक्ट करा. आणि खरोखर हा सुद्धा उत्सवच आहे या धामणगावकरांसाठी, ज्या अनुषंगाने या स्पर्धेचं आपण आयोजन पाहतोय. पहिला चेंडू नक्कीच इथे स्वेर हाताळला आणि त्यानंतर पुन्हा एकदा मात्र स्वेर चेंडू इथे मात्र आपण पाहतोय पंचाचे दोन्ही हात समांतर आणि हा दुसरा स्वेर चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. या धाबांवरती तुम्हाला मात्र कुठेतरी गतिरोधकाचं कार्य तुम्हाला मात्र करावं लागेल. जर अशा अनुषंगाने तुम्ही जर अतिरिक्त धाबा खर्च केला तर मात्र तुमचा संघ कुठेतरी बॅकफुटवरती जाऊ शकतो, कारण इथून सुद्धा तुम्ही या सामन्यामध्ये कमबॅक करू शकता. आणि पाहू शकाल 12 चेंडूमध्ये 21ची आवश्यकता असताना पहिले 2 धाबा जे आपण पाहतोय त्या अतिरिक्तच्या सौजन्यानं गोलंदाज कार्तिकने इथे खर्च केला. इथे मात्र पुन्हा लाईन पाहावी लागेल, एक्झॅक्टली रॉंग आहे. तिसरा स्वेर चेंडू इथे मात्र आपण पाहतोय. खरं असं वाटतं की कुठेतरी गोलंदाजावरती प्रेशर आहे, दडपण आहे आणि त्याच दडपणाच्या अनुषंगाने मात्र त्याची लाईन आपल्याला चुकीच्या दिशेने पाहायला मिळत आहे. त्याच्यावरती तुम्हाला नक्कीच कंट्रोल करावं लागेल. आणि एक्झॅक्टली मात्र या ठिकाणी पाहू शकाल गोलंदाजाच्या बाबतीत मात्र त्या ठिकाणी चेंजेस होईल का नाही तेच पंचांकडे आता मात्र प्रश्न विचारले जात आहेत. कारण पूर्वी आपण पाहायचो की एखाद्या गोलंदाजाने जर 2-3 वाईट चेंडू टाकले तर मात्र लगेच आपण त्याला बदलायचो, पण तो आताचा खेळ तसा राहिलेला नाहीये. हॅलो, चला स्पीडअप करूया कारण आज एकूण
15 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि या नेक्स्ट मॅचमध्ये तुम्ही महेश माले यांच्या संघाला सुद्धा खेळताना पाहणार आहात आणि ते स्वतः इन ॲक्शनमध्ये असतील. महाकाल 11 संघाचे ते पुरस्कर्ते आहेत. मात्र या ठिकाणी कार्तिक खराब गोलंदाजी करतोय. सलग 3 चेंडू व्हाईट बॉल स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळाले. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 43 रन्स. आता इथून समीकरण शिल्लक राहिले येणारे 12 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता. 61चं टार्गेट. खरं तर आता वातावरणामध्ये कमालीचा बदल झालेला आहे. थोडंसं दमट वातावरण आहे. हो खराब चेंडू फुल टॉस आणि पाहू शकाल अगदी तोलून आपण मारलेला हा फ्लॅट सिक्सर. फलंदाज आकेश म्हशीच्या बॅटमधून षटकार पाहतोय. फुल टॉस बॉल सहज गदा पाठवल्या स्क्वेअर लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉललाईनच्या बाहेर. आकाश मसेला जीवनदान मिळालं होतं आणि त्याचा फायदा तो उचलतोय. तुटून पडला अक्षरशः मैदानामध्ये आणि खरं त्याचा डाव आतापर्यंत आपण विचार केला तर 3 षटकार आणि 2 चौकार आलेत. क्या बात आहे. म्हणजे आता जवळपास तो 30 पर्यंत गेलाय वैयक्तिक. किती महागडं ते पडलं कॅच ड्रॉप करणं. हो यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय व्हाईट बॉल. निलेश चोरगे आता थोडंसं नाराज असेल कारण ज्या पद्धतीने त्याच्या गोलंदाजांनी कामगिरी केली आहे, क्षेत्ररक्षकांनी कामगिरी केली आहे. हो नक्कीच, कारण धावसंख्या आपण जर पाहिली तर एक्झॅक्टली चांगली धावसंख्या उभारली होती, परंतु त्याचा संरक्षण करत असताना मात्र आउटफील्डमध्ये सुद्धा मात्र क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला चुका पाहायला मिळाल्या आणि काही चुका आपण गोलंदाजाच्या वतीने पाहिल्या. आपण दरम्यान या ठिकाणी पाहू शकाल सन्माननीय जयेश भुईर विद्यमान ग्रामपंचायत सरपंच आहेत. ड्रेसिंग त्यांचा अंदाज आपण पाहत असतो. वेलकम सुस्वागतम आपल्या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. तिथे मात्र फुल टॉस आणि त्याच्यावरती पकडला जाईल की हा असेल का टर्निंग पॉइंट समीर या सामन्यामध्ये कमबॅक करण्याची. हो डेफिनेटली एक छोटीशी वाट या ठिकाणी आता दाखवून दिली. विकेट मिळाली आकाश मसेची. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहताय खराब चेंडू होता मात्र या ठिकाणी विकेट मिळाली. फलंदाज बाद होतोय आकाश मसे. बॅक टू डग आउट. ज्या खेळाडूनं खूप चांगला केस साकारला आणि तो आता अखेर मॅच फिनिश करू शकला नाहीये. इथून आता समीकरण शिल्लक असेल येणारे बॉल आहेत 10 बॉल अजूनही शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 11ची गरज. म्हणजे कुठेतरी आपण विचार केला तर मात्र एबीसीडी प्रमाणे मात्र हे सोपं समीकरण आपण म्हणू शकतो या बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काही होऊ शकतोय आणि इथे मात्र पाहू शकाल 10 चेंडू आणि 10 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 11 धाब्यांची आवश्यकता असेल. परंतु आकेश म्हशीची जी विकेट्स आहे ते मात्र नक्कीच कुठेतरी एक नवीन संजीवनी निर्माण करू शकेल या सामन्यामध्ये. थोडंसं स्पीडअप करूया प्लीज. आपण प्रत्येक चेंडू नंतर एकत्रित येऊ नका. टीम मीटिंग जास्त वेळ आपण करू नका कारण आज एकूण आम्हाला 15 सामने कव्हर करायचे आहेत. आणि या नवीन फलंदाज तुम्ही पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये समीर जाधव आलेले आहेत. त्यांच्या वतीने मात्र राज भुईरकडून मात्र प्रत्येकी सिक्सरसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. परंतु कार्तिक सांगतो या ठिकाणी ज्या दिशेने धामणगाव बसल्या त्याच दिशेने मला वाटचाल करायची आहे आणि वारंवार चुका करतोय. डेफिनेटली आतापर्यंत 5वा वाईट चेंडू कार्तिकच्या ह्या ओव्हरमध्ये आपल्याला बघायला मिळाला. खराब गोलंदाजी. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 51. DPL अख्खा धामणगाव केलेगा. एकूण मला वाटतं 12 संघ आहेत या स्पर्धेमध्ये. क्या बात आहे. म्हणजे धामणगाव मध्ये किती खेळाडू आहेत बघा. 12 टीम झालेले आहेत एकाच गावामध्ये. 10ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा कार्तिक तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. डावखुरी हाताचा खेळाडू आणखी एक मैदानामध्ये स्विंग करण्याचा प्रयत्न. इथे रनआउटची संधी आहे आणि फलंदाज होतोय धावबाद. आणखी एक खेळाडू बाद होतोय. पुन्हा पलटवार सुरू झाल्या मैदानामध्ये पियुष 11 संघाचा. पियुष 11च्या विरोधात तुम्ही शिवांश 11 अशी मॅच पाहतायत. आता इथून समीकरण शिल्लक राहिलंय. येणारे बॉल 9 आणि सामना जिंकण्यासाठी 10ची गरज. आणि आपण कार्तिकचा तर या ठिकाणी षटकाचा उल्लेख केला तर आतापर्यंत त्यांनी 8 चेंडूची हाताळणी केली. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर एकूण 5 वेळ चेंडू त्यांनी हाताळले आणि 4 लिगली चेंडू आपण पाहिले. एका चेंडूवरती षटकार पाहिला आपण. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती विकेट्स पाहिली. त्यानंतर रनआउटची विकेट्स पाहिली. आणि आता मात्र नवीन फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर धामणगाव प्रीमियर लीगचं आपल्याला आयोजन पाहायला मिळतं आणि प्रथमतः एवढं मोठं आयोजन एखाद्या प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहत असतो आणि पाहतो या ठिकाणी. आणि ते सुद्धा डे नाईटच्या स्वरूपात.
खरोखरच कौतुकास्पद कामगिरी पूर्ण आम्ही धामणगाव वासियांचं ज्यांनी या स्पर्धेमध्ये मोलाचं योगदान दिले त्यांचा आम्ही नक्कीच आभार व्यक्त करतोय. हो पाहू शकाल पुन्हा एकदा मात्र स्वेअर चेंडूची फेकी आणि पाहू शकाल या ठिकाणी वारंवार स्वेअर चेंडूची हाताळणी कार्तिकच्या माध्यमातून पाहायला मिळाली. समीर जर ते एवढे जर स्वेअर चेंडू ते हाताळले गेले नसते तर या मॅचमध्ये कुठेतरी कमबॅक करण्याची संधी होती पीयूष 11 संघाला. हो डेफिनेटली आतापर्यंत त्याच्या ओव्हरमध्ये आपण 6 व्हाईट बॉल पाहतोय. करण अंबालानं तो रेकॉर्ड केला होता ISPL मध्ये. या वेळेला चांगला फटका इनसाइड आउट इनफिल्डला क्लिअर करत असताना बॉल सरळ जातो एक्स्ट्रा कव्हरला. 4 धावांसाठी क्लासिकल चौकार. पीयूष 11 धामणगाव आतापर्यंत 5 षटकार या दुसऱ्या इनिंग मध्ये पाहिलेले आहेत आणि त्या 5 षटकारांसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक गौतमजी पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी दिले जाणार आहेत. सामना या ठिकाणी फिनिश केला आणि अखेर मला वाटतं त्या स्कोररला ब्रॅकेट कमी पडले हे षटक पूर्ण करण्यासाठी. 12 चेंडू त्याने टाकले, 6 व्हाईट बॉल आणि अखेर 62 धावा बनवल्या, 61 बनवायच्या होत्या. सामना या ठिकाणी जिंकला टीम शिवांश 11 अभिनंदन. चला तर पुढील सामन्याला लगेच आपण सुरुवात करणार आहोत. त्या अगोदर सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी आपण देऊया. आकेश मसे इज मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त खेळ ज्यानं साकारला, त्याच्या बॅटमधून 30 धावा आल्या, तो खेळाडू ठरला आकाश मसे इज द मॅन ऑफ द मॅच. चला आपण मैदान खाली करायचं आहे प्लीज, कारण पुढील सामन्याला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. पीयूष 11 आणि शिवांश 11 संघाला विनंती करतोय की आपण त्वरित मैदान खाली करायचं आहे, कारण आपण पुढील सामन्याला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. सामनावर पुरस्कार आपण देणार आहोत. प्लीज वेलकम आकेश मशे या आपण सामनावर पुरस्कार करण्यासाठी. तब्बल 30 धावांची एक झुंजार केली त्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. प्लीज मैदान खाली करायचं आपण. पीयूष 11 आणि शिवांश 11 प्लीज सो कॉपरेट, कारण यानंतर पुढील सामना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. महाकाल 11 संघानं प्रथमतः नाणेफेकीचा कौल प्राप्त केला आणि 17 करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला. जय हनुमान.